नमस्कार. मनाच्या श्लोकांमधून आपण जाणून घेतोय पूर्व स्मृती हिलिंग विषयी. आजचा श्लोक आहे 14वा श्लोक. आधी आपण नेहमीप्रमाणे श्लोक बघूया आणि मग त्याच्याविषयी. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी काळमुखी निमाला. महाथोरते मृत्यपंथेची गेले, किती की एकते जन्मले आणि मेले. म्हणजे काय तर पूर्वजन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार माणसाला जन्म मिळतो, परंतु कुठलाही जन्म मिळाला तरी मृत्यूच्या मुखात त्याला शांती मिळते. कित्येक थोर माणसंही याच मृत्यूच्या मार्गाने गेली. आजवर पृथ्वी तलावर कितीतरी जीव जन्मले आणि गेले. हा जो काय आपण श्लोक बघितला आणि त्याचा अर्थ बघितला, तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट आहे की तुमच्या पूर्वकर्मानुसार तुम्हाला जन्म मिळतो. म्हणजे काय तर तुम्ही जी जी काही पूर्वकर्म केलेली आहेत त्यानुसार या जन्मानुसार तुमची आजूबाजूची परिस्थिती असते. आता आपण बघतो की एका घरामध्ये जन्मलेल्या भावा बहिणींना सुद्धा त्यांची नशीबं वेगवेगळी असतात, वेगवेगळे संघर्ष करायला लागतात. असं का होतं? खरं तर एकाच आईवडिलांची मुलं असतात. किंवा दुसरं उदाहरण घेऊ की हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला जन्माला आलेल्या मुलांना जर फ्युचरमध्ये जाऊन बघितलं, भविष्यकाळात बघितलं, तर प्रत्येकाचा जो काही मार्ग असतो किंवा प्रत्येकाचं आयुष्य असतं ते वेगवेगळं असतं. असं का असतं? तर मुळामध्ये मनुष्य जन्म हा तुम्हाला तुमच्या पूर्वकर्मानुसार मिळतो. त्यामुळे ती जी काही परिस्थिती आहे ती पण तुम्हाला त्याच पद्धतीने मिळते. पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीच्या दृष्टिकोनातून जेव्हा हा श्लोक बघायला जातो तेव्हा मला असं म्हणावंसं वाटतं की पूर्वकर्मानुसार आपण विचारांची एक बैठक घेऊन जन्माला येतो. कोण तापट असतं, कोण शांत असतं, कोण बोलकं असतं. अशी एक ठराविक बैठक प्रत्येक जण आणतं. कोण हळवं असतं, कोण प्रत्येक गोष्टीचा फार चिकित्सा करणार असतं. अशी एक विचारांची बैठक आपण प्रत्येक जण आपल्या पूर्वकर्मानुसार घेऊन येतोच. आणि मग हळूहळू त्याच्यावर मोठे होत असताना आजूबाजूच्या वातावरणातून माणसांकडून अनेक गोष्टी आपण टिपत जातो आणि ती विचारधारा आपली अनेक वेळा बदलते. कधी कधी विचार एकदम घट्ट होत जातात. बरंच काही घडतं. म्हणजे काय, परिवर्तन होत राहतं त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचा जन्म तुमच्या कर्मानुसार झाला. मग काय झालं तर तुम्हाला शेवट जो आहे प्रत्येकाचा तो मृत्यू हा ठरलेलाच आहे आणि ते अबाधित सत्य आहे. त्याच्यात समर्थ रामदास स्वामी असंही म्हणतात की जे महान लोक आहेत त्यांना सुद्धा तो चुकलेला नाही. म्हणजे जे कोणी जगामध्ये ज्यांनी बरंच काही दिलं, बरंच काही कॉन्ट्रीब्युशन दिलं, असे महान नेते असतील, काही शास्त्रज्ञ असतील, मोठे कलाकार असतील, कितीतरी अशी लोक जी आहेत ती जरी त्यांनी केलेलं कार्य अफाट आहे, अजूनही आपल्या स्मरणात आहे, तरी सुद्धा त्यांना मृत्यूने आपल्यापासून दूर नेलेला आहे. म्हणजे मृत्यू हा कोणाला चुकलेला नाही. मग जर हेच अटळ आहे, तुम्ही जन्माला आल्यानंतर मृत्यू हा जर अटळ आहे, मग आपल्याकडे चॉईस काय उरतो तर हा जो मधला काळ आहे त्या मधल्या काळामध्ये आपण जीवन कसं जगायचं. आज अजूनही आपल्याला लोकमान्य टिळक आठवतात. अजूनही त्यांची ती गोष्ट आठवते. अनेक प्रेरणादायी त्यांच्या कथेवरून किंवा त्यांच्या चरित्रावरून आपण शिकण्यासारखं बरंच काही आहे. लोकमान्य टिळकांचं एक उदाहरण घेतलं, अशी अनेक जण आहेत, संत मंडळी सुद्धा, की त्यांचं किती आयुष्य खडतर, पण त्यांची देवाप्रती असलेली निष्ठा, बरंच काही शिकण्यासारखं आहे. मग जर मृत्यू हा प्रत्येकालाच आहे, मग तो गरीब असो, श्रीमंत असो,
छोटा असो मोठा असो, विशाल कार्य करणारा असो, तर त्याला सुद्धा मृत्यू जर चुकलेला नाहीये, तर मग आपल्या हातामध्ये हे मधलं जे जीवन आहे ते सावधपणे जगण्याची एक संधी आहे. आणि त्या संधीकडे समर्थ रामदास स्वामी आपलं लक्ष वेधू इच्छितात. ती संधी काय? तर कुठल्याही भावनेच्या आधारी जाऊन द्वेष असूया करत कोणाला त्रास देणं एवढं तरी न करणं, ते टाळणं, किंवा जर तुम्हाला कोणाचं चांगलं करता येत नसेल किंवा ते करायची इच्छा नसेल तर निदान त्याचं वाईट न करणं. प्रत्येकाशी प्रेमाने वागणं, त्याला माणुसकीच्या नात्याने वागवणं हे सुद्धा एक चांगल्या वृत्तीचं लक्षण आहे. सो अशी चांगली वृत्ती जर तुम्हाला यायला हवी असेल तर तुमचे विचार चांगले पाहिजेत. तुम्हाला जाणीव पाहिजे की ह्या कुठल्या तरी ज्या भावनेच्या आहारी जाऊन आपण वागतोय ते आपण चुकतोय, आपण असं वागायला नको. कारण काय, मी इथे कितीही स्वतःला मोठं ठरवायला, श्रेष्ठ ठरवायला खूप झगडा केला, खूप मोठेपण जमवलं, खूप काही संपत्ती गमावली, अनेकांना वाईट वागणूक दिली, पण तरी तो जो मृत्यू मला येणार आहे त्याच्यानंतर मात्र ह्या सगळ्याचा हिशोब होणार आहे. आणि म्हणूनच मी सावधपणे ह्या जीवनाचा जो उपयोग आहे तो खऱ्या अर्थाने कशा करता मनुष्य जन्म मिळालाय त्याच्याकरता करायला हवा ह्याची जाणीव मला पाहिजे. मग तुम्हाला करता येईल तेवढं इतरांकरता चांगलं करणं. प्रत्येकाला खूप मोठं समाजकार्य करणं शक्य असतं असं नाही, पण त्यातल्या त्यात प्रत्येकाला मदत करणं, निदान प्रत्येकाशी प्रेमाने वागणं हे तर आपल्या हातात आहे. त्यामुळे मृत्यूचा हा घाला कुठल्या क्षणी आपल्यावर येणार आहे, कशा अवस्थेत आपल्याला मृत्यू येणार आहे, कधी येणार आहे हे आपल्याला कोणालाच माहिती नाही. त्याच्यावरती माणसाला नियंत्रण मिळवताच आलेलं नाही. आणि त्यामुळे जरी तुम्ही कर्माने काही गोष्टी आणलेल्या असतील, जरी तुम्हाला तो जन्म कुठल्या वेगळ्या प्रतिकूल परिस्थितीत मिळालेला असेल, तरी सुद्धा मधला जो काळ आहे जन्म आणि मृत्यू मधला, तो कसा जगायचा, देत देत जगायचा की लोकांना त्रास देत देत जगायचा, का काहीतरी छान प्रेम वाटत, जमेल तेवढं समाजकार्य करत, जमेल तेवढं लोकांना समजून घेत जगायचं, आणि जे काय आपल्याला करता येईल तेवढं समोरच्या करता करायचं आणि समाधान मिळवायचं, का कुतरोड करत लोकांशी वाईट वागून वाईट विचारांची कास धरून जगायचं, हा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. त्यामुळे जेव्हा शेवटाची आपल्याला जाणीव समर्थ करून देतात तेव्हा लगेचच आपल्या लक्षात यायला हवं की तो शेवट यायच्या आधी आपली विचारधारा कशी पाहिजे, आपले विचार संतुलित असायला हवे, भावनांचं संतुलन आपण करायला हवं. आणि मग त्याच्याकरता पूर्व स्मृती हिलिंग पद्धतीची मेडिटेशन्स ही तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे खूप उपयोगी पडतील. वृषाली लेले यूट्यूब चॅनलवर तुम्ही गेलात तर प्रत्येक तुमच्या समस्येशी निगडित एपिसोड आहे आणि त्याला जोडलेलं मेडिटेशन आहे. ते जरूर करा आणि खरोखर सावध व्हा. मृत्यू येण्यापूर्वी खऱ्या अर्थाने समृद्ध जगा. धन्यवाद.